तुम्हाला माहित आहे नागपूरच्या द ब्लाइंड रिलीफ असोसिएशनला 1 कोटी रुपयांची देणगी मिळणार आहे। हे बाबा मी धनश्री। ही देणगी नागपूरचे लोकसारंग हरदास जे यूएस मधील लॉस एंजेलिस मध्ये स्थित एका कंपनी टोटली ऑसम चे सीईओ व संस्थापक आहेत ते देणार आहेत। चला तर मग याविषयी त्यांच्याकडनं जाणूया। की आमचं असोसिएशन खूप वर्षापासून आहे। माझे वडील मेडिकल डॉक्टर होते, माझे आजोबा 1925 पासून नागपूरमध्येच डॉक्टर होते। ते या शाळेमध्ये मुलांना त्यावेळेस टायफॉइड कॉलराचे इंजेक्शन द्यायला म्हणून वगैरे यायचे। तर या संस्थेशी जवळीक आमची गेले 100 वर्षापासून आहे। पण आता माझा मित्र बालपणचा जो मकरंद पांढरीपांडे तो आता प्रेसिडेंट झाला, तर गेल्या 6 वर्षापासून जरा जास्त याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व याच्याकरता होतो आहोत, कारण की अमेरिकेमध्ये पण आम्ही ब्लाइंड रिलीफ असोसिएशन आमची एक संस्था आहे की ज्यांनी आम्ही मेक्सिकोमध्ये जाऊन लोकांचे ऑपरेशन्स करणं वगैरे ते स्पॉन्सर करायचो। आणि तो इथे आल्यानंतर तो म्हणला की इथे पण बरीच जरूरत आहे, तर इथे जर का हे 1 करोड तर फक्त सुरुवात आहे, याच्यानंतर जितके लागतील 5, 10, 20 करोड ते सगळं कमिटमेंट आम्ही यांना देणार आहोत। आणि आता या संस्थेतनं काय नवीन टेक्नॉलॉजिकली लोकांना याचा फायदा करता येईल त्याच्या दृष्टिकोनातनं जास्त विचार करतो आहोत। एक तर आहे की हे जुनं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते नवीन करायचं, म्हणजे मुलांना अगदी ॲडव्हान्स लिव्हिंग फॅसिलिटी, त्यांचं मेस फॅसिलिटी, मग बाकी ॲडव्हान्स जसं अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे ब्लाइंड लोकांना शिकवलं जायचं। आणि अल्टिमेट उद्दिष्ट आहे की ही ब्लाइंड स्कूल बंद पडायला पाहिजे, म्हणजे ब्लाइंड लोकच समाजात नको असायला। हे बंद पडायला म्हणजे त्याचं चांगल्या विचारांनी ती बंद पडली पाहिजे की असं ब्लाइंड लोक आपल्या सोसायटीमध्येच नको। आणि त्याच्याकरता आपल्याला जे करता येईल तो विचार जर घेतला तर मग सगळ्यांनाच त्याच्यातनं फायदा होणार आहे। आणि जे आहेत ऑलरेडी चॅलेंज त्यांना तर मदत करायला करता आपल्याला जेही करता येईल ते आम्ही करणार। या देणगीमुळे दृष्टिहीनांसाठी कनिष्ठ महाविद्यालय आणि द स्किल डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना देखील होईल। आणि जसं की सरांनी सांगितलं की दृष्टिहीनांसाठी पुढे चालूनही त्यांच्याकडनं जे झालं ते करतीलच। आणि अशा बातम्यांसाठी बघत राहा हे बाबा।